TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। नमस्कार फडणवीस साहेब, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीत। निवडणूक तशी 29 महानगरपालिकांची आहे, पण सर्व देशाचं लक्ष आता आहे मुंबईवर, म्हणजे मुंबईवर केंद्रित झाली ही निवडणूक आणि त्यातही 3 नेत्यांवर ही निवडणूक केंद्रित झालेली दिसते। एक म्हणजे 2 ठाकरे बंधू आणि त्यांच्या समोर आहेत देवेंद्र फडणवीस आणि आज आहात तुम्ही आमच्या बरोबर। एक 2 मुद्दे या निवडणुकीत सर्वात जास्त सध्या जे उचलल्या जातात ते आहेत, एक आहे मराठी माणूस आणि दुसरे आहे मुंबई। मी तुम्हाला एक पोस्टर दाखवतो जे खूप दिवसांपासून म्हणजे 1-1.5 महिने मुंबईत हे पोस्टर बऱ्याच ठिकाणी लागलेलं दिसतं आणि या पोस्टरवर बघा काय लिहिलेलं आहे, मराठी माणसा जागा हो, रात्र वैराची आहे, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे। पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते, मराठी माणसा मुंबई वाचव, ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे, यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल। तुमचा टेक काय? याच्यामध्ये मराठी हा शब्द काढून टाकायचा आणि ठाकरे बंधू हा शब्द टाकायचा। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही, मराठी माणसाचं अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर कोण संपवू शकणार आहे? कोणीच संपवू शकत नाही आणि कोणाचा प्रयत्नही नाही आहे। बघा, हा मराठी माणूस अख्ख्या देशावर राज्य करणारा अटकेपार झेंडे लावणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। या निवडणुकीतला पराभव आधीच खाली जात असलेल्या त्यांच्या पक्षांना त्या ठिकाणी एक त्यांची जमीन संपून जाईल, त्या पक्षांची जमीन राहणार नाही ही त्यांना भीती आहे आणि म्हणून हे सगळं मराठी माणसाच्या जीवावर चाललंय। माझा एकच सवाल आहे, 25 वर्ष तुम्ही राज्य केलं तेव्हा हा मराठी माणूस कुठे होता? तेव्हा त्याला का वाचवलं नाही? का बरं दक्षिण मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे गेला? का बरं तुम्ही गिरणी कामगाराकरता फक्त मोर्चे काढत राहिलात पण त्याला घरं दिले नाहीत? का BDD साहित तुम्ही घरं देऊ शकले नाही? का अभ्युदयनगरला तुम्ही घरं देऊ शकले नाही? का पत्रा साहितल्या लोकांना तुम्ही स्वतः काम घेतलं होतं, तुमची माणसं होती, का त्यांना रस्त्यावर तुम्ही आणलं? का तुम्ही विशाल सह्याद्रीमधल्या माथाडी कामगारांना घरं देऊ शकले नाहीत? हा सवाल आहे आणि म्हणून ही काही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही। मराठी माणूस हा मजबूत आहे आणि मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे हे सत्य आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही पोस्टर्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्याचे पोस्टर्स आहेत। तुम्ही बोलता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई मराठी माणसाची, पण जेव्हा तुमचे नेते बाहेरून येतात, आता ते अण्णामलाई आले त्याच्यावरून एवढं वादंग माजलं, ते बोलतात बॉम्बे, एक तर ते मुंबई बोलले नाही बॉम्बे बोलले आणि बॉम्बे ही मराठी माणसाची नाही, महाराष्ट्राची नाही आहे असंच ते बोललेत। ती आहे एक, ते एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय शहर आहे। पहिली गोष्ट तर हे आहे की अण्णामलाई हे काही कुठले अखिल भारतीय नेते नाहीत, ते तमिळनाडूचे एक आमचे नेते आहेत। इथल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आले। नुकतंच कुठे हिंदी बोलायला सुरुवात केली आहे। आता आपणही विचार करा, अनेक वेळा म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो, माझ्या तोंडूने मद्रास निघालं होतं, चेन्नई म्हणायला पाहिजे होतं। त्याने मला सांगितलं, मग मी सुधारवलं, मी चेन्नई केलं। मला काही त्यांचा अपमान थोडी करायचा होता, पण आता आपली सवय, आपण इतके वर्ष मद्रासी म्हणतो, हा मद्रासी हा मद्रासी आहे। आता त्या लोकांना ते आवडत नाही, आपल्याला समजत नाही, आपण काही त्यांना खिजवण्याकरता थोडी म्हणतो, वर्षानुवर्ष मद्रासी म्हणतो म्हणून मद्रासी म्हणतो। त्यामुळे मला असं वाटतं की ते इतकं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही। हे मुंबईच आहे आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही आहे। तुमचा सपोर्ट होता, पण ह्याची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे रामभाऊ नाईक आहेत, हे लक्षात ठेवा। आणि दुसरं, अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर, ते खरं आहे, याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं। आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच बोलले, रसमलाई येतो। हा, ते तर ठीक आहे, काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं, तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे मजा घ्यायची असते त्याची, फार
गांभीर्याने नसतं घ्यायचं. याचंही श्रेय म्हणजे बॉम्बेचं मुंबई झालं हेही श्रेय तुमचं 100% राम नाही. आता कालच उद्धव ठाकरे बोलले की हे बॉम्बेचं पुन्हा मुंबई कर म्हणजे मुंबईचं पुन्हा बॉम्बे करणार. मला असं वाटतं की हे किती बाळबोध आहे. जर बॉम्बेचं मुंबई करणारे आम्ही आहोत, मुंबईचं बॉम्बे करून काय मिळणार आहे? एका मिनिटाकरता तुम्ही लक्षात घ्या की मुंबईचं बॉम्बे करून या ठिकाणी कोणाचं समर्थन घेणार आहोत आम्ही? कोण देणार आहे समर्थन? आमचे पक्षातले पक्षाला मानणारे देणार आहेत का? आमचे मतदार देणार आहेत का? हे मला असं वाटतं की ज्यावेळी बोलायला आपल्याकडे विषय नसतात किंवा ज्यावेळी स्मार्टली काही बोलण्यासारखं नसतं त्यावेळी असे विषय येतात. नाही पण आता